विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 5 दिवस मी म्हणेल तसा अभ्यास करा आणि मला माहिती आहे, की 60 मार्क आपले फिक्स होणार आहेत. हां, मी तुम्हाला सांगितलं फिजिकल केमिस्ट्री टेस्ट मी ओपन ठेवलेली आहे. तुम्ही उद्या, परवा कधीही ती टेस्ट देऊ शकताय. माझी इच्छा आहे, की सॉलिड स्टेट पासून इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे सगळे टॉपिक जे आहेत ना, याच्यावर 18 ते 20 प्रश्न येतात ना परीक्षेत, परफेक्ट करा. आज दिवसभर केलंय मी ऑफलाईनमध्ये दिवसभर मुलांना ना फिजिकल केमिस्ट्री करायला लावलंय. मी बघितलं काही मुलं मॅथ्स करायचा प्रयत्न करत होते. काही मुलं म्हणत होते कुठला वेगळाच टॉपिक घेऊन बसत होते. मला सगळ्यांना सांगावं लागलं, हे 1.5-2 दिवस तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीला वेळ द्या. शेड्यूल मधलं बाकीचं राहू दे. 20 मार्काची परफेक्ट तयारी होईल. म्हणजे 60 प्लस कुठले? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शनिवारी आपला मॅथ्स 1 चा पेपर आहे. म्हणजे लॉजिक, मॅट्रिक्स पासून एल-पी-पी पर्यंत सगळे टॉपिकवर मी टेस्ट देणार आहे. एल-पी-पी हातातले मार्क आहेत. लॉजिक हातातले मार्क आहेत लक्षात घ्या. मॅट्रिक्स पडणारच आहेत सगळे मार्क. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुद्धा सोपा आहे लक्षात घ्या. मग टोटल 60 प्लस मार्क, टोटल 60 मार्क. तुम्हाला सांगू का काही जणांचा टोटल स्कोरच या रेंजला आता पोहोचलाय. मग माझ्या म्हणण्याप्रमाणे 5 दिवस जर टोटली वेळ आपण हो मग त्या फिजिक्सच्या टेस्टचं काय करायचं? अरे करा त्यातले 6 टॉपिकची मी टेस्ट घेणार आहे बुधवारी. 2-3 टॉपिक करा. हां, तर तो वेळ जर मॅथ्सला आणि केमिस्ट्रीला दिला तर चांगली होणार आहे. आणि मॅथ्स 1 पूर्ण संपवताय रे तुम्ही या स्टेजला. फिजिकल केमिस्ट्री सगळं संपवताय. मग काय राहिलं सांगा बघू आणखीन? मग माझं म्हणणं तुम्हाला पटलं का? ओके, या आठवड्यात मी सोमवार, बुधवार, शनिवार अशा टेस्ट दिल्यात. आता नेक्स्ट वीकमध्ये मला सजेशन आलं, घ्या रोज टेस्ट. पण 3-3, 4-4 टॉपिकवर घ्या. होण्यासारखं आहे. मग मी करतो रोज टेस्ट द्या. सगळ्या टेस्ट मी फ्री ठेवतो इथून पुढं. तुमचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि हो, मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की हे प्रश्न बंद करा ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग बंद करा. मी असले फोन कॉल आता उचलतच नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ऑफलाईनच्या मुलांना पण सांगितलंय. डाउट असेल तर विचारा. फालतू प्रश्न विचारू नका. हे असं होईल का? तसं होईल का? हे कधी करू? ते कधी करू? एका दिवसात सगळं करणार आहे का तुम्ही? नाही ना. त्यामुळे माझं बघा, तुमचे काही वेगळे प्लॅन असतील, सगळं योग्य रीतीने चालत असेल ठीक आहे. पण अभ्यास कसा करू? गोंधळ होत असेल, तर या म्हणण्याप्रमाणे 5-6 दिवस अभ्यास करा. शनिवारपर्यंत मॅथ्स करा. काही नुकसान होणार नाहीये लक्षात घ्या. मग आता मी वाट बघतोय. जास्तीत जास्त मुलांनी टेस्ट द्यायचे. ओके. फिजिकलची टेस्ट आज आहे. आज नाही सोमवार. ठीक आहे, सोमवार मी तुम्हाला सांगतो आज अभ्यास नसेल झाला तर देऊ नका टेस्ट. उद्या पहाटे उठून रिव्हिजन करा. दुपारी वाटल्यास करा. संध्याकाळी टेस्ट द्या तरी चालेल, पण चांगली तयारी करूनच टेस्ट द्यायचे. ठीक आहे, मग छोटासा व्हिडिओ हा त्यासाठीच बनवला होता. प्लॅन करा, तो एक्झिक्यूट करा, चांगला रिझल्ट मिळवा. ऑल द बेस्ट.